press the bell icon on the YouTube app and never miss another update. शुभ दिन बच्चों, आज हम पद्य के बारे में जानेंगे। यानी यहाँ एक कोयल के बारे में लिखे हुए एक पद्य है। यानी पद्य 7 कोयल। काली कोयल आती है, मीठा गाना गाती है, डाल डाल पर झूल झूल यहाँ वहाँ उड़ जाती है। कुहू कुहू कर गाती है, बच्चों को पास बुलाती है, मीठे आमों का रस भी मीठा मीठा गाती हैं। बगिया को चहकाती हैं, उसकी शान बढ़ाती हैं, खुशी खुशी गाते जाओ, सबको यहाँ सिखलाती हैं। और एक बार मैं पढ़ रही हूँ बच्चों, अब क्या करो, थोड़ा ध्यान से देखो और सुनो। पद्य 7 कोयल। काली कोयल आती है, मीठा गाना गाती है, डाल डाल पर झूल झूल यहाँ वहाँ उड़ जाती है। कुहू कुहू कर गाती है, बच्चों को पास बुलाती है, मीठे आमों का रस भी मीठा मीठा गाती है। बगिया को चहकाती हैं, उसकी शान बढ़ाती हैं, खुशी खुशी गाते जाओ, सबको यहाँ सिखलाती है। देखो, इस कविता में हम जानते हैं कि कोयल से हम क्या क्या सीखना है, कोयल हमको क्या सिखाती है, यहाँ हम जानते हैं। काली कोयल आती है, मीठा गाना गाती है, डाल डाल पर झूल झूल यहाँ वहाँ उड़ जाती है। कोयल कैसी रहती है? काली रहती। उसकी ध्वनि कैसी रहती है? मीठी रहती है ना। मीठा गान गाती है, कुहू कुहू, है ना। कोयल के गाना तो आप जानते हो, कुहू कुहू, इस प्रकार क्या करता है, वो गाता है। उस आवाज़ को सुने तो हम क्या करते हैं, कहीं कोई पेड़ पर कोयल आकर बैठकर उसे हम क्या करते हैं, ढूंढने जाते हैं। जिसकी तरह हम भी आवाज़ करने के लिए कोशिश भी करते हैं। वो कहीं एक पेड़ पर बैठकर कुहू कुहू करता रहता है, तो हम भी उसके साथ क्या करते हैं, जिसकी तरह कुहू कुहू हम भी गाना गाते हैं। मीठा ಗಾನ ಗಾತಿ ಅಂದರೆ ಸ್ವೀಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಾಯ್ಸಲ್ಲಿ ಅದೇನು ಮಾಡುತ್ತೆ, ಹಾಡನ್ನು ಹೇಳುತ್ತೆ। मीठा मीठा यानी स्वीट, मीठा स्वीट, जिसका विलोम शब्द होता है कड़वा, है ना। मीठा शब्द का विलोम शब्द होता है कड़वा। डाल डाल पर झूल झूल यहाँ वहाँ उड़ जाती हैं। डाल डाल पर, डाल यानी ब्रांच, डाल ಬ್ರಾಂಚ್ ಅಂದರೆ ಕೊಂಬೆ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ। ಮರದ ಕೊಂಬೆ, मरदा ಕೊಂಬೆ। यानी एक पेड़ रहता है ना, जिसमें अनेक टहनियाँ रहते हैं, जिसे हम क्या कहते हैं, डाल। ಅಂದರೆ ಈ ಕೊಂಬೆಗಳನ್ನು जिसे हम कहते हैं डाल। डाल डाल पर, डाल डाल पर ಅಂದರೆ ಕೊಂಬೆಯಿಂದ ಕೊಂಬೆಗೆ ಏನು ಮಾಡುತ್ತದೋ ಹಾರ್ತಾ ಹಾರ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ। ಜೂಲ್ ಜೂಲ್ ಕರ್, ಜೂಲ್ ಜೂಲ್ ಕರ್ ಅಂದರೆ ಜಿಗ್ತಾ ಜಿಗ್ತಾ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಜುಕಾಲಿಯಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡಾಗ ಜುಕಾಲಿ ಥರ ಆಡ್ತೀವಲ್ಲ, जिसी प्रकार यहाँ कोयल क्या करती है, डाल डाल पर, डाल डाल पर ಕೊಂಬೆಯಿಂದ ಕೊಂಬೆಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದೆವು, ಕೊಂಬೆಯಿಂದ ಕೊಂಬೆಗೆ ಹಾರ್ತಾ ಹಾರ್ತಾ यहाँ वहाँ उड़ जाती है। यहाँ वहाँ, इल्ली अल्ली, यहाँ भी क्या होता है, विरुद्धार्थक शब्द होता है, यहाँ वहाँ। ये विलोम शब्द होते हैं, यहाँ वहाँ, इल्ली अल्ली। उड़ जाती है, फ्लाई, उड़ यानी फ्लाई ಅಂದರೆ ಹಾರಿ ಹೋಗುತ್ತೆ, ಕೊಂಬೆಯಿಂದ ಕೊಂಬೆಗೆ ಕುಹು ಕುಹು ಅಂತ ಹಾಡು ಹೇಳ್ಕೊಂತ ಕೊಂಬೆಯಿಂದ ಕೊಂಬೆಗೆ ಏನು ಮಾಡ್ತದೋ ಹಾರ್ತಾ ಹಾರ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ। ಕುಹು ಕುಹು ಕರ್ गाती है, बच्चों को पास बुलाती है, कुहू कुहू कर गाती है। जिसकी आवाज़ सुने तो क्या करते हैं, बच्चों उसके पास जाते हैं। यानी कुहू कुहू कर गाना गाकर बच्चों को पास बुलाती है। कोयल ने
कुहू कुहू गाना से बच्चों को अपनी पास बुलाती है। पास यानी हत्तिरा, पास हत्तिरा, जिसका विलोम शब्द होता है दूर, पास दूर। बुलाती है, करियुत्ते, कौन बुला रही है? कोयल ने बच्चों को बुला रही है। मीठे आमों का रस पी मीठा मीठा गाती है। मीठे आमों का रस पी, जिस कोयल ने मीठे आमों का रस पी कर क्या कर रही है? उसने मीठा मीठा गाती है। यहाँ एक आम का पेड़ है कर समझो। यहाँ एक आम का पेड़ है, जिस मीठे आमों को यानी मीठे आमों के रस पीकर, फल कैसा रहता है? आम बहुत, आम का फल तो बहुत मीठा रहता है ना। जिस मीठा आम को यानी जिसमें रहने वाली रस को पीकर कोयल मीठा मीठा गाती है। बगिया को चहकाती है, उसकी शान बढ़ाती है। खुशी खुशी गाते जाओ, सबको यहाँ सिखलाती है। बगिया को चहकाती है, बगिया का और एक अर्थ होता है उपवन। बगिया यानी उपवन, बगिया यानी गार्डन, जिसका और एक अर्थ होता है उपवन। उद्यान भी हम बोलते हैं, बगीचा भी बोलते हैं, बगिया भी बोलते हैं, उद्यान भी बोलते हैं, उपवन भी बोलते हैं। यानी गार्डನ್ಗೆ ಇದರಲ್ಲಿ ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಹೇಳೋದಾದ್ರೆ गार्डन, अंग्रेजी में गार्डन, जिसका अनेक अर्थ होते हैं बगीचा, उद्यान, उपवन और बगिया, है ना। बगिया को चहकाती हैं, ಅದು ಒಂದು यानी ಆ ಕೋಗಿಲೆ ಆ ಒಂದು ಉದ್ಯಾನದಲ್ಲಿ ಬಂದು ಕುಳಿತುಕೊಳ್ತು ಅದರ ಒಂದು ಸೌಂಡ್, ಅದರ ಒಂದು ಗಾನ ಅಂದರೆ ಅದು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಹಾಡನ್ನು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ರೀತಿ, ಇದೆಲ್ಲದನ್ನು ಕೂಡ ಏನಾಗುತ್ತೆ ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಖುಷಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಾತಾವರಣನ ಹುಟ್ಟಿಸುತ್ತೆ. ಉಸ್ಕಿ ಶಾನ್ ಬಡಾತಿ, ಅದರ ಒಂದು ಹೆಮ್ಮೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಕೂಡ ಏನಾಗುತ್ತೆ ಒಂದು ಭಾವನೆ ಉಂಟಾಗುತ್ತೆ. ನಾನು ಯಾಕೆ ಕೋಗಿಲೆ ಥರ ಹಾಡಬಾರ್ದು, ಇದರಷ್ಟು ಸ್ವೀಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಾಯ್ಸ್ ನನಗೆ ಯಾಕಿಲ್ಲ ಅಂತ ಏನಾಗುತ್ತೆ ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾವನೆಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುತ್ತೆ. ಖುಷಿ ಖುಷಿ ಗಾತೆ ಜಾವೋ सबको यहाँ सिखलाती हैं, मेरी तरह यानी यहाँ कोयल ने बता रही है खुशी खुशी गाते जाओ, मैं हमेशा खुशी खुशी गाते रहते हैं ना, जिसी प्रकार आप भी क्या करना है खुशी खुशी से गाते जाओ। आप भी क्या करना है जीवन में खुशी खुशी से रहना है, यानी हम खुशी से रहने को कोयल हमको सिखाती है। यानी इस पद्य से हम जानते हैं कोयल की तरह हम भी हर समय मीठी मीठे बात बोलना चाहिए, सबके साथ खुशी से रहना चाहिए। हमारे जीवन में जो कुछ कष्ट यानी कष्ट आते हैं उनको हम क्या करना है यानी सम्मिलित कर उनको आह्वान कर उसे हमको यानी उन कष्टों को दूर करने को कोशिश करना है। किस प्रकार खुशी खुशी से उन कष्टों को दूर करने की कोशिश करना है। ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಈ ಒಂದು ಕೋಗಿಲೆ ಯಾವ ರೀತಿ ಇರುತ್ತಲ್ವ, ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಕುಹು ಕುಹು ಅಂತ ಇಂಪಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹಾಡನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇರುತ್ತಲ್ವ, ಅದೇ ರೀತಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು ನಾವೂ ಕೂಡ ಮಾನವರು ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಏನೇ ಕಷ್ಟ ಬರಲಿ ಏನೇ ತೊಂದರೆ ಬರಲಿ ಆ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ತೊಂದರೆಗಳನ್ನು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಖುಷಿಯಿಂದ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು ಅವನ್ನ ಬರಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಹಾಗೆಯೇ ಒಂದು ಖುಷಿಯಿಂದ ನಾವಿದ್ದಾಗ ಖುಷಿಯಿಂದ ಸಂತೋಷದಿಂದ ಆ ಒಂದು ಕಷ್ಟಗಳನ್ನು ನಾವು ಬರಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಕೂಡ ಹಾಗೆ ನಮ್ಮಿಂದ ದೂರವಾಗಿ ಹೋಗುತ್ತವೆ. ಅಂದರೆ ನನಗೆ ಕಷ್ಟ ಬಂತಲ್ಲ ಅಂತ ತಲೆ ಮೇಲೆ ಕೈ ಎತ್ಕೊಂಡು ಕೂರೋದಲ್ಲ, ಆ ಕಷ್ಟಕ್ಕೆ ಏನು ಪರಿಹಾರ, ನಾನು ಆ ಕಷ್ಟದಿಂದ ದೂರ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಏನು ಮಾಡಬೇಕು ನಾವು ಖುಷಿಯಿಂದ ಅದನ್ನು ಬರಮಾಡಿಕೊಂಡು ಅದನ್ನು ದೂರ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಉಪಾಯನ ಹುಡುಕಬೇಕು. ಜೊತೆಗೆ
ಎಲ್ಲರ ಜೊತೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಎಲ್ಲರ ಜೊತೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ರಿಲೇಟಿವ್ಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಜೊತೆಗೂ ನಾವು ಹೇಗಿರಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಖುಷಿಯಿಂದ ಇರಬೇಕು. ಖುಷಿ ಯಾನಿ ಆನಂದ್, खुश का और एक अर्थ होता है आनंद। खुश आनंद है ना, ಖುಷ್ ಆನಂದ್ ನೀ ಹ್ಯಾಪಿ. ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನಾವು ಹೇಗಿರಬೇಕು, ಲೈಫಲ್ಲಿ ಹ್ಯಾಪಿಯಾಗಿರಬೇಕು, ಒಂದು ಹುಮ್ಮಸ್ಸನ್ನು ತುಂಬಿಕೊಂಡಿರಬೇಕು. ಏನೇ ಬರಲಿ, ಏನೇ ತೊಂದರೆ ಬರಲಿ, ಏನೇ ಕಷ್ಟ ಬರಲಿ ಅದು ಬಂದಿದ್ದು ಬರಲಿ, ಅದನ್ನು ನಾನು ಎದುರಿಸ್ತೀನಿ, ಅದನ್ನು ನಾನು ಓಡಿಸ್ತೀನಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಭಾವನೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರಬೇಕು. ಆಗ ಯಾವುದೇ ಕಷ್ಟಗಳಾಗಲಿ ನಮಗೆ ಕಷ್ಟ ಅಂತ ಅನಿಸಲ್ಲ. यानी यहाँ कोयल ने सबको खुशी खुशी रहने का, खुशी से रहने का सिखाती हैं. जैसे ही मीठे मीठे बातों को करने के लिए हमको समझाती हैं. यानी कोयल ने किस तरह मीठे मीठे गाना बोलती है ना, जिसी प्रकार ಅಂದರೆ ನಾವು ಯಾರ ಜೊತೆಗೇನೆ ಮಾತಾಡಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡಬೇಕು, ಒಳ್ಳೆಯ ಭಾವನೆಯಿಂದ ಮಾತಾಡಬೇಕು ಅಲ್ವಾ. ಒಬ್ಬರಿಗೆ ನೋವು ಆಗದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಮಾತಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಒಂದು ಮಾತಿಂದ ಒಬ್ಬರ ಮನಸ್ಸನ್ನು ನಯಿಸೋ ಬದಲಿ ಅದನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನಾವು ಮಾತಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ हम जो कुछ बात करते हैं उससे पहले हम उसे सोचना है, या मैं बात करे तो ये सही है या गलत है. ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು, ನಾವು ಅದನ್ನು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ತಟ್ಟಂತ ಮಾತಾಡಿ ಒಬ್ಬರ ಮನಸ್ಸಿಗೆ ನೋವು ಮಾಡೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೇ ನಾನು ಮಾತಾಡ್ತಿರೋ ಮಾತು ಸರಿ ಇದೆನಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬೇರೆಯವ್ರ ಜೊತೆಗೆ ಮಾತಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಏನೋ ಸಿಟ್ಟಲ್ಲಿ ಕೋಪದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾತು ಅಂದ್ಬಿಡ್ತೀವಿ, ಅದನ್ನು ತಗೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಅಂದರೆ ರಿಸೀವ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ನಮ್ಮ ಎದುರಿಗೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಯಾವ ರೀತಿ ಅದನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಇದರ ಮೇಲೆ ನಿಂತಿರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಯಾವುದೇ ಟೈಮಲ್ಲಿ ಆಗಲಿ, ಸಿಟ್ಟಲ್ಲೇ ಆಗಲಿ, ಖುಷಿಯಲ್ಲಿದ್ದಾಗಲೇ ಆಗಲಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಮಾತಾಡೋದನ್ನು ಕಲಿಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಥಿಂಗ್ನ ಅಂದರೆ ಅಂಥ ಒಂದು ಭಾವನೆನ ನಮಗಿಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. यानी कोयल हमको समझा रही है. आने वाले कष्टों को खुशी से आस्वादन करो, जैसे ही सबके साथ मीठे मीठे बातों को बोलो. यहाँ हमको कोयल समझा रही है. अच्छा बच्चों, यानी इस कविता से हम क्या सीखते हो, कोयल की तरह हम भी हर समय खुशी से रहना है. सारे लोगों के साथ हम मीठे मीठे बात बोलना चाहिए, हम सीखते हैं. अब क्या करना है, इस कविता को 2 बार पढ़े तो ನೀವು ಯಾವ ರೀತಿ ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡಿರ್ತೀರೋ ಅದೇ ಥರನೇ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ನು ಕೂಡ ರೀಡ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಿಮಗೆ ಅದು ಸುಲಭವಾಗಿ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ಕೇಳಿಸ್ಕೋಬೇಕು, ಜೊತೆಗೇ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ನು ರೀಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಆವಾಗ ನಿಮ್ಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅದು ಆರಾಮ್ಸೆ ಆಗಿ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ಕಾಲಿ ಆತಿ ಹೇ, ಕಾಲಿ ಕ್ಯಾ ಆತಿ ಹೇ, ಕೋಯಲ್ ಆತಿ ಹೇ. ನೀವು ಪದ್ಯನ ನೀಟಾಗಿ ಕಲ್ತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ, यानी बिना पुस्तक का पद्य सीखे तो यानी जिस पद्य से, जिस कविता से कोई प्रश्न पूछेंगे आप आसानी से उत्तर बोल सकते हो. कब, उस कविता को आप ध्यान से सीखना, जैसे ही लिखना भी सीखना है. बिना पुस्तक पढ़ना और लिखना दोनों भी सीखे तो आपको बहुत ही आसानी होता है ಅಲ್ವಾ. ಒಂದು ಸಾರಿ ಅಂದರೆ 10 ಸಾರಿ ಓದಿದ್ದನ್ನು ಒಂದು ಸಾರಿ ಬರೆದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅದು ನಮ್ಮ ಮೈಂಡಲ್ಲಿ ಹಾಗೇ ಉಳ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಪ್ರತಿ ಸಾರಿನೂ ಕೂಡ ಅದು ಯಾವುದೇ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಆಗಿರಲಿ, ಪ್ರತಿ ಸಾರಿ ಪಾಠ ಆದ ನಂತರ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ನ ರೀಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಹಾಗೆ ನಿಮ್ಮ ಮೈಂಡಲ್ಲಿ ಏನೇನು ಪಾಯಿಂಟ್ಸ್ಗಳು ಉಳಿದಿರುತ್ತೆ ಅದನ್ನು ಒಂದ್ಸಲಿ ಬರೆದಿಟ್ಕೋಬೇಕು. ಅವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಿಮಗೆ ನೆನಪಲ್ಲಿ ಉಳಿಯುತ್ತೆ. ಕಾಲಿ ಡ್ಯಾಶ್ ಆತಿ ಹೇ, ಕೋಯಲ್ ಆತಿ ಹೇ. कोयल कैसे गाती हैं, कोयल कुहू कुहू कर गाती हैं, है ना. कोयल कैसे गाती हैं, कोयल कुहू कुहू कर गाती हैं. बगिया इस शब्द का और एक अर्थ होता है यानी उपवन. जिस प्रकार हम इस पाठ से अनेक प्रश्न भी पूछ सकते हैं, जैसे ही आपको पद्य लिखना भी रहता है. इसलिए आप क्या करना है, बिना पुस्तक पद्य को यानी इस कविता को बोलना भी सीखना है, जैसे ही लिखना भी सीखना है. अच्छा बच्चों, कोयल इस कविता के बारे में आप जाने हो, इसलिए मैंने आपको
धन्यवाद बोल रही हूँ बच्चों, धन्यवाद।